हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही मध्वाचार्यानं विष्णू सर्वोत्तमो तशीची विष्णूला एक सर्वोत्तमत्व, विष्णू समस्त गुणसंपूर्ण परिपूर्ण म्हणता आपला गुणपरिपूर्ण, सर्व दोष विवर्जितो, सर्वज्ञो सर्वकर्ता, सर्वत्र व्याप्तो, सर्वाधारो सर्वाश्रयो, सदागमैकविज्ञेयो म्हणून पडिले. आणि सर्व शब्दवाच्य जावनशील परमात्माविषयी आम्ही मध्वाचार्यान सांगिले पळव्या कसं म्हणून. परब्रह्म तो महाविष्णू म्हणताच आम्ही ताका सर्व वेद प्रतिपाद्य म्हणून म्हणताची. मात्र नाही वेदांतुले सर्व शब्द वाच्य म्हणून त्याक म्हणचे म्हणून म्हणारी वेदांतू कसं सांगला ते सर्व शब्दही परमात्माले विषयी सांगता. तशी परमात्मोची वेदव्यास जावन जन्मा आईलींची अवतार घेऊन इलीची आणि ब्रह्मसूत्रांतो परमात्माले विषयू ते एक परिपूर्ण जावन त्यांनी व्यक्त केले. तशी त्या पूर्णप्रज्ञ म्हणून नामाभिधान घेऊन घेतले मध्वाचार्य. त्यांनी त्या वेदव्यासान दिलेले ब्रह्मसूत्राक व्याख्यान ग्रंथ केले. तशी व्याख्यान अनुव्याख्यान असलपुरे अणुभाष्य या पुरे केले. मागिरी टीकाचार्य म्हणून नाव घेतले जयतीर्थांनी न्यायसुधा ग्रंथांतो हे विस्तार जाऊन विमर्शी करून दिला म्हणून म्हणताची. जेव्हा अणुभाष्यांतो मध्वाचार्यान म्हणले मुख्यतः सर्व शब्दैश्च वाच्य एको जनार्दन म्हणले. म्हळ्यार सर्व शब्द वाच्य जललो एकलो कोण तो म्हळ्यार परमात्मो म्हणून. म्हळ्यार आता सर्व शब्द नका सर्व अक्षरय आम्ही दुखून क्ष ज्ञ तै खंच सकड म्हणटा पळय सर्व अक्षरे परमात्माक प्रतिपादन करता. इत्याक म्हूण म्हळ्यार खंयचे एक विशय सांगचे जाल्यार आमकां खंयचे अक्षरान आमगेल विशय कसले सांगूचे ना जाल्यार प्रति अक्षराक एकाक्षर पदकोश म्हूण स्वतंत्र भितर प्रति अक्षरय परमात्माले विशयी प्रतिपादन करता म्हूण कळटा आमकां. तशी या ब्रह्मसूत्रांत मध्वाचार्य सांगताच कसले म्हणून सर्व शब्दाचे मुख्य अर्थ कोण म्हळ्यार महाविष्णूची म्हूण सांगताचे. आता सर्व शब्द त्यांनी महाविष्णूले विषयी सांगता म्हणून एक समन्वय रितीर त्यांनी सांगतात ना ते कसं तीर्थांनी सांगल्या म्हणून आम्ही लेखो येतं. पळय सर्व शब्द वाच्यत्व ताजे प्रयोजन कसले आम्ही विष्णू सहस्रनामांत पळिताची परमात्माक सर्व शब्द वाच्य म्हणून म्हणताचे. आम्ही विष्णू सहस्रनामांत परमात्माक त्याचे विषयी सांगताचे. ते परमात्मा अनंत गुण परिपूर्ण म्हणून सांगता ना वेद शास्त्र इत्यादी त्याची हांगा सर्व शब्द वाच्य म्हणून सांगचे. परमात्मूची सर्वज्ञो सर्वोत्तमो परिपूर्ण गुण निर्दोषो या पुरे सांगताच पळय या पुराय सर्व शब्द वाच्य म्हणून म्हणलेले एक विषय भितरीच आमकां कळटा. प्रति एक वेदांतुल शब्द परमात्माला अनंत रूप अनंत गुण अनंत महात्म्य सांगता. तशी परमात्माला त्याची खातीर सांगचे सर्व शब्दांनी परमात्मूची वाच्य जेवो वेद प्रतिपाद्य परमात्मूची म्हणून सांगू येता. तशी सर्व शब्द खंयचे सर्व शब्द सगळेची अविश्वांतू कळबे खंयचेची
जावच्यो खंयच्यो एक शब्दच्या पुरो तो परमात्मालो विशयी सांगता म्हूण. तशी त्या सर्व शब्दांतून परमात्माले अनंत गुण, एक असामान्य क्रिया, परमात्मा महात्मे, परमात्माले ज्ञान, तागेल बल, शक्ती, आनंद असले हे षडगुण्य म्हणटाचे, निखिल गुण म्हणटाचे. ह्या पुरे महिमा कोळका जाल्यार वेद आमी एक वेदांत आमकां कळटा. तशी आतां वेद गोतना जावो जाल्यार वेदाचे एक परमसार म्हणलेले उपनिषत्तू. उपनिषत्ताचे एक सार म्हणून घेतली गीता. त्या गीता परमात्माले तोंडा दुखून परमात्माले मुखोद्गीत म्हणटाची. प्रति एकांतू विष्णूले सर्वोत्तमत्व, सर्वज्ञत्व सकडी परमात्मो गीते मुखांतरे तो सांगता. तशी परमात्माले अनंत महिमा आणि अनंत गुण परिपूर्णते, या जगत्याचे सृष्टी स्थिती लया कारणय परमात्मो या पुरे वेदांतूल सर्व शब्दांनिमती आमकां कळटा. आतां सर्व शब्द परमात्माले विशय सांगले म्हूण जाल्यार आमी उलोवचे शब्द पुरे आमगेले नित्य व्यवहाराक आमी उलोवच्याक सगळी शब्द पुरे उलयतात न्हू, ते परमात्मा सांगतवे. ताजे विशय कसो न्ही लौकिक व्यवहार लौकिक व्यवहाराचे शब्द परमात्मा विशय कशी सांगता म्हणल्यार सर्व शब्द परमात्माले विशय सांगता जाल्यार वरलेल वस्तूचे विशय सांगना म्हणलेलं न्ही. मुख्य अर्थ कसो म्हळ्यार सर्वय परमात्माल विशय सांगता म्हूण जाल्यार त्याचे शब्द लौकिक वस्तू लौकिक क्रिया सांगता म्हूण. तशी आतां ताजे खातीर मध्वाचार्य सांगताची शब्द विभाग आणि समन्वय म्हूण म्हणलेले एक करतात तांणी. कसले म्हूण म्हळ्यार तत्र प्रसिद्ध अन्यत्र प्रसिद्ध उभयत्र प्रसिद्ध अन्यत्रैव प्रसिद्ध म्हूण म्हणलेले रितीरी 4 रितीरी शब्द विभाग कोरयत काय. तत्र प्रसिद्ध म्हळ्यार त्या परमात्माल विशयाक खातीर मात्र उपयोग करचे म्हळ्यार ते तत्र प्रसिद्ध म्हळ्यार त्या शब्द पुराय आसा पळय तत्र प्रसिद्ध कॅटेगरी येवचे शब्द पुराय तो उलयतना तो शब्द सांगतना आमकां कळटा ह्या परमात्मालो विशय सांगचे शब्द म्हूण सांगून. एक सामान्य जेवण सांगचे जाल्यार नारायणा विष्णू पद्मनाभा गोविंदा अच्युता अनंता सकट म्हणटा पळय आमी हें तत्र प्रसिद्ध शब्दांतू येता म्हळ्यार ते आमकां ते उलयतनाची हे नारायणाल विशय देवालो विशय म्हूण सांगून कळटा. वापस ते साधन करून दाखोवका म्हूण ना. तेची अन्यत्र प्रसिद्ध म्हूण म्हळ्यार परमात्माल विशय सोडून विंगड उपयोगांतूय विंगड कडेन उपयोग करचे जाल्यार सकट शब्द त्या वेळार आतां पळय एक मध्वाचार्य सांगताची ज्योती म्हणटाच काय. ज्योती म्हळ्यार आमकां उजवाडू म्हळ्यार अर्थ येता. ज्योती परम ज्योती म्हूण सांगून परमात्माकय सांगताची जाल्यार ते ज्योती म्हळ्यार इतर लौकिक उजवाडाकय ज्योती म्हणून येता. तशें जावन ते अन्यत्र प्रसिद्ध. आतां प्राण म्हळ्यार परमात्मो जगत्याचो प्राण म्हूण म्हळ्यार अर्थ येता. प्राण जाल्यार ते प्राण म्हणलेले आमगेले पळय एक जीव म्हणलेले एक विशयांतू येता पळय. तशी ह्या पळय विंगड कडेन उपयोगा पडटा. केवल परमात्मा सांगचे खातीर मात्र न्ही. तशें जावन ताका अन्यत्र प्रसिद्ध शब्द म्हणचे. केलव उभयत्र प्रसिद्ध म्हूण. उभयत्र प्रसिद्ध म्हळ्यार परमात्माल विशयी सांगता विंगड विशयी सांगतात. आमी विष्णू सहस्रनामांतू परमात्माक सुपर्ण वायुवाहन म्हूण येता. सुपर्ण म्हळ्यार गरुड म्हूण आमी लेखताची जाल्यार सुपर्ण म्हणजे परमात्माक म्हणून सांगून वेद आमी विष्णू सहस्रनामा अर्थांतू पळयला न्हय. वरुणो वारुणो म्हूण सकट येता न्हय. वरुण म्हळ्यार जलदेवते न्हय म्हूण लेखल्यार आमी जलदेवतेकय नांव येयलें परमात्माल निमतीची म्हूण सांगून आमी पळयताची विष्णू सहस्रनामांत. तशी उभयत्र प्रसिद्ध शब्द अन्यत्रैव प्रसिद्ध हे परमात्मा सोडल्यार विंगड कडेन मात्र उपयोग करचे तसल शब्द उदाहरणेक दुःखितो कष्ट बद्धता या पुरे शब्द परमात्माल विशय येतवे तांतू ना न्हय. अन्यत्रैव प्रसिद्ध जाल्यार दुःख म्हळ्यार सांगतना परमात्मा दुःखी म्हूण न्हय नतल्यार ते दुःख सुख इत्यादी दितलो परमात्मूची
त्या दुःख म्हणले शब्द ही परमात्माल विशयांतू काडच्या जत्ता परमात्म दुःखी म्हूण काणनातलरी जगत्यांतुले चेतन वस्तूंक सुख दुःखादी स्पर्श दितलो परमात्मो ते तांगेले कर्मा प्रारब्धाक अनुसरसून म्हूण आम्ही त्या परमात्माल विशयांतू सांगता आपल्या तशें ते अन्यत्रैव प्रसिद्ध शब्द म्हूण म्हणचे तशी असले मस्त शब्द असतना अनंत अनंत शब्द ये पुरे चारी विभाग करताची म्हणटाचे खातीर म्हणलेले तशी मागीर तांतू ही सांगची जाल्यार कशी म्हळ्यार आतां तांतू भितरी आमी पळोव येता कसो न्ही म्हळ्यार एक मुख्यवृत्ती आनी अमुख्यवृत्ती म्हूण सांगून शब्द प्रयोग करताचे आमी तशीची आतां पळय मुख्यवृत्ती म्हळ्यार ते परमात्मालेची वाचक जावन आसता तशी अमुख्य वृत्ती म्हळ्यार ते आतां आमी गंगेर रे आमगेलें घर म्हळ्यार गंगेरी म्हळ्यार गंगे उदकां भितर म्हणुवें न्ही गंगा तिरान तूं घर आस म्हूण सांगून तशें ताका अमुख्य वृत्ती म्हणचें आनी तांतू भितर ही एक लक्षणावृत्ती न्ही गवणी वृत्ती नाका ते तितले क्लिश्ट जाता हे पळय सांगचे गेल्यार सीधा आमी आतां आतां पळयता हे एक विशयू गवणी वृत्तींतूची आतां ते द्वैत अद्वैती तांणी कशी म्हळ्ळें तत्त्वम तत्वमसी म्हणलेलें एक ब्रह्मसूत्र तांणी ते आत्मची परमात्म म्हणलेले रितीर सांगली न्ही तांणी जाल्यार मध्वाचार्यान तें खंडन केलें तत्त्वम असी म्हळ्यार तो परमात्माल विशय मात्र सांगता कशी म्हळ्यार तांणी कितली चंद एक उदाहरण दिल्लें म्हळ्यार तो पुरुश सिंह म्हूण म्हणटाची जाल्यार पुरुश सिंह म्हूण म्हणले कुडले तो सिंह न्ही सिंहावरीची म्हूण अर्थ येता शिवाय तोची सिंह म्हूण म्हणलेले अर्थ येना न्हय तांणी कितले चंद सांग तशीची तत्त्वमसी तो परमात्मो म्हूण म्हणलेले अर्थ येना एक चांगू गुण ज्ञानी पुरुशाक आमी तो देवा समान म्हूण तो देवूची म्हूण म्हणली जाल्यार तो देव न्ही तो देवा समान म्हूण म्हणलेले अर्थार आमी म्हणचे आतां आमी आमगेले स्वाम्यांक तशें पळय आमी म्हणटाची चमकतल देव तांणी म्हूण सांगून ते म्हळ्यार चमकतल देव तांणी म्हूण म्हणले कुडले तांणी देवूच म्हूण न्ही आमकां तांणी देवशी आमकां देवा पळोवच्या जायना नातले जनाक आमकां तांणी देवशी तशी तशें म्हणले कुडले ते तत्त्वम असी म्हणल्याक ते अद्वैती तांणी आत्माची परमात्मो सांगचे ते सम न्ही म्हूण तांणी खंडन केलेलें मध्वाचार्यान तशीची आनी आनंदमयो अन्नमयो सगळे म्हणटात न्हय आमी परमात्माक प्राणमयो अशी पळय म्हणटाची तशी आतां पळय एक सांगची जाल्यार प्रसिद्ध जावन आशिल्ले परमात्मा शब्द पळय आमी कसो म्हणटाची ते तत्र प्रसिद्ध म्हळ्यार नारायण विष्णू श्रीहरी असल पळय आमी म्हणटात नारायण म्हूण म्हणटना न रा अयनः न रा म्हळ्यार रा म्हळ्यार दोश न रा म्हळ्यार दोश नासतिलो तशी न रा अयनः गुणाक गुण दोश नासतील गुण ताकस अयन म्हळ्यार आश्रय तशें जावन दोश नासतिले संपूर्ण गुण परिपूर्ण म्हूण म्हणलेले अर्थ येता तशीची नारा अयन नारा म्हळ्यार ज्ञान म्हूण म्हणलेले अर्थ येता तशी एक शब्दाक अनेकानेक अर्थ येता जाल्यार सर्व शब्द ही परमात्माक सांगता म्हूण सांगून आमी लेखूं येता तशीची ताचे खातीर पुराय एक शब्द ही परमात्माले विशयांतू समन्वय जाता म्हूण म्हणलेले खातीर सर्व वेद प्रतिपाद्य परमात्मो तशें विष्णू सर्वत्र गीयते सर्व कडेन परमात्मालेच एक विशय सांगचे सर्व शब्दांनी परमात्माले विशय सांगचे गीयते म्हळ्यार ताका स्तुती करताची म्हूण आमी म्हूण येता तशी हें पुराय ज्ञानींक कळटकय तांतूय परिपूर्ण जावन परमात्माले हे शब्द समन्वय ज्ञान कोणाक आस म्हूण म्हळ्यार सर्वज्ञ म्हणून दिवचे वायुदेवाकय आस म्हूण म्हणटाचे जावो तशी परमात्मो सर्व शब्द वाच्य म्हूण आमकां कळटा आनी
अनेक कसने विषय आम्ही पळवत म्हण म्हणा मध्वाचार्य कसं सांगताचे म्हणा महालक्ष्मी विषय सांगतात. महालक्ष्मी म्हण म्हणारी ती बाई अक्षर पुरुषाची. आता क्षर द्वाभिमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षर उच्यते म्हणून म्हणलं. हांगा क्षर आणि अक्षर एक पुरुष दोन्ही असं ती तांगेल कशी उत्तम जाऊन शिल परमात्मा म्हणून सांगल्यावरी जल्ल्या म्हणतात ना मी तशी आमका हांगा क्षरश्चाक्षर एवच म्हणून म्हणलं. द्वाभिमौ पुरुषौ लोके क्षरश्च अक्षर एवच क्षरश्चाक्षर एवच म्हणून म्हळ्यारी क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष म्हणून म्हळल्या दोन्ही पुरुष असची म्हणून जगत्यांतू तांतू उत्तम म्हणून म्हणल पुरुष परमात्मा म्हणून 15 अध्यायांत परमात्मान सांगला. आता क्षर म्हळ्या कसं नाही क्षर म्हळ्यार नाश सूचे हांगा प्रकृतींतू म्हळ्यार परमात्मान प्रकृती मुखांतर सृष्टी केलेले सगळी जडचेतनात्मक जगतच नव्हे हे पुरे क्षर पुरुषाची नाश तांकां खंय तरी ब्रह्मपर्यंत ब्रह्म रुद्र इंद्रादी देवती दुकुनु जगत्यांतु सृष्टी करलेले सूक्ष्माती सूक्ष्म 84 ಲಕ್ಷ ಯೋನಿ जीव मात्रने जड प्रपंच पर्वत वृक्ष उद्दाक अनेक दुसऱ्या सक्कडी प्रति एकाक प्रपंचांत कसं लस ते जडचेतनात्मक सर्व सृष्टी काही नाश सतश्चांत त्या पुरे क्षरपुरुषांत येता. अक्षरपुरुष म्हळ्या महालक्ष्मी इत्या म्हळ्या तिक नाशना ती परमात्माले ओटू असतली ती काही तिका प्रलय कालांतू ही नाशना वरलेल पुराय जीव ब्रह्म समेत प्रलय कालांतू नाश जाता जलरी महालक्ष्मीक प्रलय कालांतू ही नाशना ती परमात्माला ओटूची आसची अवियोगिनी म्हणून म्हणतात तिका तेच खातीर म्हणटाचे कसले म्हणून म्हळ्यार हरिकथामृत सारांतू ई नळिन भव जननी लक्ष्मी ज्ञानबल भक्त्यादी गुण संपूर्ण लेनिसुवळू कೈ ई नळिन भव जननी नळिन भव म्हणजे कोणाक ब्रह्माक कमला फुलांतू जल्लो तशी ब्रह्माले जननी लक्ष्मी ती ज्ञान बल इत्यादी गुण परमात्माला म्हणकेची संपूर्ण गुण तिकास म्हण लेखलारी सर्व कालदी कश्यवची तिका श्रीहरी कृपा बलदी ही नळेनी पळो तागेले अनुग्रहान अनंत गुण परिपूर्ण जल्ल्या रीती तिगे तागेल्या पशी अनंतानंत ही नळेनी पळो म्हळ्यार गुणन्यून कैती परमात्माला तितले अनंत गुण तिक ना परमात्माला अनुग्रहांती अनंत गुण परिपूर्ण शिवाय परमात्मो गुण परिपूर्णूची तिगेला पशी वैरच्युतो तशी जलरी सगळी ब्रह्मांडांतू मुक्त सुरारोळगे म्हणस अमुक्त जन आणि मुक्त जन म्हणस तंतू आता मुक्त जलल जनसाची आणि विष्णू लोका पावलांची जलरी अमुक्त म्हळेले देवते त्यांनी तशी तंतुई तिक्क समान म्हणतल कोणेनाची पुराय जन तिगेल अधीनची ब्रह्म दुकुनु रुद्रादी इंद्रादी देवते समित महालक्ष्मी अधीन जावन असलरी ती मात्र परमात्माला अधीन जावन असता. जलरी लक्ष्मी म्हळ्या तिगेल महात्मा सांगू चमकल भारी अपार महिम ती काय अस तिगेले विषयी सांगून सोरची नाही तिगेले विषयी म्हणजे एक तर्काक पावची नाही सांगून सरता म्हणून सांगच्या काही जायना लक्ष्मीले विषयी आमगेले सामान्य बुद्धीनं ग्रहण करू जायना नतील तसले श्रेष्ठ गुण ती काय अस ब्रह्मादी देवते काही महालक्ष्मी विषयी परिपूर्ण जावन आलोचना करू जायना काही तांकाय ती अचिंत्य जावन अस तिगेले एक लक्ष्मी विषयी वर्णन करच्याक मनशाक अधिकार ना इत्या म्हळ्यारी मनुष्य ज्ञानान लक्ष्मी विषयी सांगच्याक असमर्थतानी जलरी लक्ष्मी नारायणाले अनुग्रहान तांगेलेक जीवयोग्यतेचे अनुसार जावन थोडे पुणी मना वरून घेऊन लक्ष्मी नारायणाला आराधन करू का तश खातीर विष्णुना सहिता ध्याता साही तुष्टीम पराम व्रजेत म्हणटाचे
विष्णुना सहिता ध्याता लक्ष्मी केदनाई परमात्मा ಒಟು पूजन कोरकाके त्यादना साही तुष्टीम पराम्रजेत ती परमसंतुष्ट जतके लक्ष्मी इत्याक म्हळ्यारी लक्ष्मीनारायण अवियोगी म्हूण म्हणटाची तन्नी नित्य तन्नी अवियोगी म्हूण म्हणटाची तेची केदनाय लक्ष्मी मांद्र पूज केल्यार तिका संतोष जायना नारायणाल उडगास कोरून तिका पूज कोरका जावो लक्ष्मी नारायण की लक्ष्मी नरसिंह की तशी लेखून पूज केल्यार मांद्र तिका संतुष्ट जाता लक्ष्मी देवी आम्ही विष्णुली बायल तागेले पट्टा राणी तशी पुरयन आराधन करचे तशीची तिगेले मनांतू आराधन करतना बामणाले सहित आराधन कोरका म्हणसतकय नैनातल्या ती पक्कनी वलवा नाकय कोणाकय आमगेल नित्या जिवनांतूय अशीच न्हय बामणा मर्यादा दिनान तिलकडीन बायल वचनाची आता एक वर्डिके सांगची की जेवणा सांगची की कडेन घरा येवन बायलेला सांगले बामणा सांगनी म्हूण जाल्यार रे तुगेल बामणाकय घेवन यो म्हळ्यार ती येना त्याची बामणाले तुगेल बायलेकय घेवन यो म्हूण म्हळ्यार ती बायसोर नव्हता तुमकां सांगला वे म्हणटा म्हूण बाई मेगेल्याकी सांगला तुका यो म्हणून ओ तुमगेल्या सांगले जाली म्हणून त्या शिवाय ती गेल्या बिनी तुगेल बामणाकय सांग आपयला म्हण घेवन यो म्हूण म्हळ्यार ती कुडले सांगता बामणा लागी मेगेल्यागी सांगला म्हणटा तुमकां यो म्हूण सांगून कसले उचका तुमकां सांगता नव्हता न्ही तुमगेल्याक म्हाका घेवन यो म्हळ्यार जाता मेगेल्या कसो तुमकां सांगचें तुमगेल्या तुमकां सांगता आशिल्लें त्याची मर्यादा आशिल्लें कांय नाका मी वचचें म्हणून म्हणटाच पळय तशी महालक्ष्मीकय तशीच नारायण समेत तिगेले आराधन कोरका म्हळ्यार तिका गोत्तस हांव परमात्माले अधीन स्वर हांगाचे सर्व जिवांकय ती सर्व स्वतंत्र जावन आसल्यार तिका थंय स्वतंत्रता ना ती परमात्माले अधीन जावन वचता सगळे जगत्य तिगेले अधीन जावन आसता तिगेले अधीनान आसतील कसले ना हांगा तशी अप्राकृत जावन आसूची एक आनंद मुर्ती ती म्हणून म्हणटाची तिका परमात्माल म्हण की तिकाय दुःख स्पर्शादी कसले ना संसाराचे भवाचे दुःख कसले तिक ना ती नित्य आनंद ती अप्राकृत सच्चिदानंद ती काय असं जाल्यार ती मात्र परमात्माला अधीन जावन आसता म्हूण सांगून आनी तिगेली शक्ती म्हळ्यार कसले म्हणून गेल्यार अनंत ब्रह्म रुद्रादेहे न अस्याः शक्तिकलापि तेषां दुरत्ययाप्येषा म्हूण सांगून गीता तात्पर्यांतू मध्वाचार्यान सांगला अनंत ब्रह्म रुद्र म्हळ्यार कितलीकी ब्रह्म कितलीकी रुद्रांक ओट्टू केल्यार तांगेले ओट्टू शक्ती कितली आस पळय ती लक्ष्मी देवीले एक अंशाची न्हय खंय एक अंशाचे लेश अंश म्हणटात तांणी म्हळ्यार कलापी शक्ती कलापी एक अंशाचे लेश अंश म्हळ्यार तितली एक तिगेले सामर्थ्यिका म्हळ्यार कितलीकी ब्रह्मरुद्रादी गेले शक्ती सामर्थ्य ओट्टू केल्यार तिगे एक अंश शक्तीन तुई तांगेले लेश अंश खंय थोडीची म्हूण आनी खंयचे विशयांतूय तांणी महालक्ष्मी कमी कोण वच्चा जायना ब्रह्मादी देवती समित तिका सर्वदा पूजन करताची तश जावन तिणें अमृणी सुक्तांतू सांगचें आस यम कामये तम उग्रम क्रणोमी तम ब्रह्माणम तम ऋषिम तम सुमेधाम मम योनिः अप्सु अंत समुद्रे आव कोण इच्छ करतकी मेगल इच्छेंतू कोण आसतकी तांकां रुद्र कोरू पुरो ब्रह्म कोरू पुरो ऋषी कोरू पुरो मेधावी कोरू पुरो जाल्यार ब्रह्म रुद्रादी जेवचे महायोग्यतेचे चैतन्य आशिल्लें तांगेल साधना पूर्ती जाल्ला तांकां पदवी मेळयत जाल्यार लक्ष्मीले अनुग्रह आशिल्ले जना मात्र ती पदवी मेळटकय लक्ष्मीले अनुग्रह तांकां तांकां ब्रह्मरुद्रादी पदवी मेळत जाल्यार तिक मात्र परमात्माला अनुग्रहानाची जगत सृश्टी करची शक्ती येवची तशी तिणी सांगू वचना अमृणी सुक्तांतू मम योनिः अप्सुः अंत समुद्रे म्हूण मेगेल महाशक्ती सामर्थ्याक कारण जावन आशिल्लो तो समुद्रा भितर जलशायी जावन आस तागेले किंचित अनुग्रहा मात्रानची हांव सर्व कार्य करता म्हूण सांगून ती सांगता तशी द्वादश स्तोत्रांतूय
मध्वाचार्य सांगताचे विश्वस्थिती प्रलय सर्ग महाविभूती वृत्ती प्रकाश नियमावृत बंध मोक्षाः यस्या अपांगलव मात्र ऊर्जिता सा श्रीयत कटाक्ष बलवत्यजितं नमामि म्हणून ब्रह्म रुद्र इंद्र समस्त देवते समेत या जगत्याचे जनन आसूचे म्हळ्यार जगत्याचे जनन अस्तित्व लय मात्र नाही जगत्यांत सूचे सर्व संपत्तु ज्ञान अज्ञान नियमन बंध मोक्ष पूरे महालक्ष्मीले एक एक लेश मात्र दोळ्या दृष्टीनची जतके तिथले अचिंत्य अद्भुत सामर्थ्य महालक्ष्मी कसं ज्याला रे ती लक्ष्मी सांगत काही मेगेले अस्सल एक अपार महात्मिक कारण कोण म्हळ्यारी अजित नामक महाविष्णुले अपांगलव मात्र ऊर्जित असा म्हळ्यारी श्रीयत कटाक्ष बलवत अजितम नमामी म्हाका इतली शक्ती सामर्थ्य परमात्माले एक लेश मात्र दोळ्या दृष्टीनं आयला म्हळ्यार तिगेले लेश मात्र आम्ही कडेगण्णू नोट जेव्हा कुडीगण्णू नोट म्हणटा म्हळ्यार ओर दोळ्यान पळोवचें म्हणटा पळय ओर दोळ्यान पळोवचें म्हळ्यार पुर्ती दोळ्यान पळोवच न्हय ते ओर दोळ्यान ಸ್ವಲ್ಪ शिकोवन पळोवचें ते अपांगलव ते ओर दोळ्या दृश्टी मात्रेनच म्हळ्यार तितली तीन पळयल्या पुरो सगळे जगतीय सृश्टी स्थिती सामर्थ्य लय करचें सामर्थ्य तिका तिगेल दोळ्या दृश्टी एक वर दोळ्या दृश्टीने जगत्यान तितलें काम जाता जाल्यार तिका तसलें अद्भुत सामर्थ्य कोण दिल्लेलें म्हळ्यार परमात्मालेक ओरे दोळ्याचे दृष्टी निमती म्हूण सांगून ती सांगता श्रीयत कटाक्ष अजितम नमामी म्हूण सांगून तशी म्हणटात लक्ष्मी देवी निचावन अनंतानंत गुण परिपूर्णी ती वै जलरी परमात्मा अल्पशी गुणांतू ती न्यूनची ती नित्यमुक्तची ती प्रकृती विकार ते आपल्या सात्विक राजसिक तामसिक गुण ती सृष्टी करता जलरी ती त्रिगुणवर्जितची ती वै निर्दोषची निर्दोष म्हणून घेतिले ब्रह्मवायून गेले आवसू तीची म्हणून घेता तशी अनंतानंत रूपाच ज्ञानानंदादी रूपिणी समाच सर्व रूपेषु विशिष्टा दक्षिणा सुखे म्हणटाची अनंतानंत रूप अस्तिका तेव्हा कशी ज्ञानानंदात्मक परमात्माला कशी पळते ज्ञानानंदात्मक रूप असं तेची ती काय ज्ञानानंदादी गुण सकडी ती रूपानं ज्ञानानंदादी गुणस्वरूपानं सकडी ती समा म्हणून घेता जलरी दक्षिणा म्हळेल नावानं ती सुखा विशयांत उत्कृष्ट जावन आसता ती म्हूण सांगून म्हळ्यार अनेक रितीर सांगेत लक्ष्मी देवी अनंत गुणपरिपूर्ण जावन सूची ब्रह्मादी रुद्रादी देवतेने तिगेल विषय आलोचना करू जायना तांगेला पशी अनंतानंत गुणमहिम चड तिक्का जलरी ती तिगे विष्णुले अनंत गुणांतू गुणाचे एद्राक तिगेले कलेशांश गुण म्हूण येत जलरी परमात्माक पळोवची सामर्थ्य तिका मात्रस तिका ताका होगळसूचे तेगेले गुणविशेश पळोवचे आनंद पावचे सकडी तिका मात्रस ती सांगता कई योग्यते नावागेल पत्नी जलेल नाही तागेल करुणेनच हांव तागेल पत्नी जलिली अपार महिमेचो विष्णुले एक कुडी नोटानं हांव तागेल बायल जल्ली म्हणून तीची सांगता की महालक्ष्मीची तशी आमी तशें जावन कशें सुका म्हळ्यार म्हगेल योग्यतेन म्हाका हें पळय मेळ्ळेलें न्ही परमात्माल अनुग्रहान म्हाका हांगा आतां मी सुख न्ही भोगतना
मेगेल योग्य ते हांव कश्ट पावून शिकिल्ल देखून कश्ट पावून काम केलेलं देखून सांबळ मेळटा अशी तशी लेखतात न्हू आमी. तशी लेखूना महालक्ष्मी लेखनाकय आमी कसले तशी लेखचे. तशें जावन आमी कसं लेखू का मेगेल योग्यतेन या पुरे म्हाका मेळ्ळेलें न्हय. परमात्माले अनुग्रहानं म्हाका या पुरे प्राप्त जालेलें म्हूण सांगून आमी लेखू का. शिवाय आमीच व्हड आमीच श्रेश्ठ आमगेले निमती आमकां इतलें सूख मेळ्ळेलें. आमी प्रयत्न केलेले देखून आमी इतली सूख भोगता रसाची अशी पुरे लेखच्याना महालक्ष्मी कोपतली. इत्याक म्हळ्यार ती समीत लेखना परमात्मा लेद्राक आपण श्रेश्ठ मिगेल निमतीची मिगेल निमती हांव तागेली पत्नी जल्लेली मिगेल चंदाई निमती तशी पुरी ती लेखना. तागेलो अनुग्रह मिगेल वैरी आशिल्ली म्हूण म्हणटा ती. तशी परमात्माला अनुग्रहानं लक्ष्मी सर्वशक्त म्हूण आमकां कळ्ळें. प्रकृती देश काल या पुरे नियमन करची तिणें. प्रकृती तत्व प्रकृतीक अधिष्ठात्र अभिमानी देवते महालक्ष्मी. तशी सर्व तत्व म्हणटाच आमी. ताजी निमती निर्मत जलल तसले हे जगत वस्तू ताजे नंतर मुक्तजन अमुक्त चेतन सर्व अवस्थेक तांगेले अभिमानिनी जावन परमात्माला इच्छेन ती नियमन करता हांगा. तशी ती परमात्माला अधीन जावन आसा म्हूण आमकां कळ्ळें. तशी तिवय तशीची परमात्मालेची एक अधीन जावन आशिल्ली देखून परमात्माला वटोवची. सर्व नित्यानित्य वस्तूचे त्या कशी विष्णू सर्व व्याप्त जावन आसा तशी तिवय व्याप्त जावन आसता. सर्वत्र व्याप्त म्हणटा तिकाय. सर्व आकार सूची म्हणटाची सर्वाश्रय म्हणटाची सर्वाक आधारय तीची म्हणटाची. परमात्माले नंतर सर्व 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 म्हणलेल्या शब्दान तिकाची सांगचे. तशें जावन सर्व शब्द वाच्य तीची म्हूण सांगून सांगेत. केदना परमात्माल नंतर ब्रह्मरुद्रादी देवतेंक लक्ष्मी नंतर तांणी सर्व शब्द वाच्य म्हणलेले ना. जाल्यार महालक्ष्मीक त्या पुरे परमात्माल गुण पुरे आस जाल्यार अपूर्णते परमात्माल म्हणके न्ही न्यूनत आस. तशें जावन ती परमात्माक सम 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 व्याप्त जावन आशिल्ली देखून तिका सम ना म्हूण म्हणटाची. परमात्माल वटू तिवय अणु रेणू तृण काश्ट परिपूर्ण जावन आस. अणून तो अणू जावन महत्तान तो महत्त जावन सर्वत्र व्याप्त जावन आस. तशीची एक वेळाक परमात्माल म्हणके अणू दुखून महत्तय पुरायंतूय सगळे ब्रह्मांडा दुखून भायरी एककाला तिवय व्याप्त परमात्माल म्हणकेची. परमात्मा अनंत रूप घेवन येतना ताका अनुसरसून तागेल्या अनुग्रहान तिवय अनंत रूप पावन घेवन येता. तो कसल कर्म हांग घेवन कसल सकड क्रिया करता तागेली क्रिया पुरय तिवय अनुसरसून करता. तो केदना सकड अवतार घेवन येता तिवय अवतारण घेवन येवन ताका सहयोग दिता. तागेले सर्व धर्म कार्यांतू ती ताका सहयोग दिता. ताचे खातीर भागवतांतू सांगचास याम यम परेश उरुधैव करोती लीलाम ताम ताम करोती अनुतथैव रमापी देवी म्हूण. म्हळ्यार परमात्मा कसल सकड करता तेंची सर्व लिला तिवय अनुसरसून करता म्हूण सांगून परमात्मा कसं करता तें ती करता. तशी सृष्टी स्थिती लय इत्यादी महाकार्यांतूय परमात्मा कितले रूप घेवन येता तितले रूप तिवय घेवन येवन ताका अनुसरसून येवन तागेले अनुकरण करून सर्व व्यापार जगत्याचे परमात्माल वटू तिवय करता. आनी महालक्ष्मीले गुणकथन कसं असं पैचे दिसाक आमी पळोवया. 12 स्तोत्रांतू श्री स्तोत्र म्हणून जे मध्वाचार्यान केलेलें आसा तांत आमकां महालक्ष्मीले सर्व विशय मध्वाचार्यान सांगिल्ले आसा त्या विशयी ಸ್ವಲ್ಪ पैचे दिसाक आमी पळोवया. आजी सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.